महाशिवरात्रीच्या महासंयोगावर आपल्या जीवनातील दुःख संकटे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी आणण्यासाठी हे उपाय करा। ह्या वर्षी जी महाशिवरात्री येत आहे त्यावर महादेवाची खूप मोठी कृपा आहे। 25 तारखेला प्रदोष आहेत आणि 26 तारखेला महाशिवरात्री आहेत। प्रदोष नंतर लगेचच जी शिवरात्री असते त्या शिवरात्रीचे व्रत साधना तप भजन ह्या संसारामधला मनुष्य करतो त्याने जिंदगीमध्ये कोणतेही व्रत केले नसेल। एक व्रत शिवरात्रीचे प्रदोषच्या लगेच लागलेल्या शिवरात्रीचे केले आहे त्याला पूर्ण व्रताचे पुण्यफळ प्राप्त होऊन जाते। महाशिवरात्री ही खूप विशेष शिवरात्री आहे। शिवरात्रीच्या दिवशी गव्हाची ओंबी अर्पण केली जाते आणि तिला उचलून घेऊन त्यामधून गव्हाचे 12 दाणे काढले जाते। गव्हाची ओंबी नसेल तर गव्हाचे 12 दाणे भगवान शंकराला समर्पित केले जातात आणि त्यांना उचलून घेतले जाते। महाशिवरात्री पासून प्रारंभ होते तर 12 दाणे उचलून घेतल्यानंतर प्रथम दाना महाशिवरात्रीला एक अर्पण दिला जातो आणि बाकी राहिलेले 11 दाणे प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला एक दाना भगवान शंकराला अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करायला प्रारंभ करावे। पुढच्या वर्षीची शिवरात्री येते तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याकडे काय बदल झाला आहे, आपल्याकडे किती जमीन धन दौलत आले आहेत ते तुम्हालाच कळेल। ही महाशिवरात्री हातामधून जाऊ देऊ नका। कोणकोणत्या वस्तू आपण भगवान शंकराला रात्रीच्या वेळेस समर्पित कराव्यात ज्यामुळे आपला रोग समाप्त होईल, आपला आजार समाप्त होईल, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल। आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट असेल तर 5 कमलगट्टे 5 बेलपत्र तांब्याच्या लोट्यामध्ये जेल भरून घ्यावेत, त्यामध्ये 5 कमलगट्टे आणि 5 बेलपत्र टाकावेत आणि तो कलश आपल्या उजव्या हातावर घ्यावेत आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम शिव महापुराणाचा मूळ मंत्र आहेत या मंत्राचे 5 वेळेस स्मरण करावे। आपल्याला जी तकलीफ आहे ती हृदय चित्तामध्ये धरून तो कलश मस्तकाला लावून कोणत्याही एकांतेश्वर महादेवावर, एकांतेश्वर महादेव म्हणजेच आपल्या गावापासून शहरापासून बाहेर खेड्यामध्ये असेल त्या शिवलिंगावर कोणीही पूजन करायला जात नसेल, एकांतात असेल, जंगलामध्ये असेल, एखाद्या वृक्षाखाली विराजमान असेल त्या एकांतेश्वर महादेवावर आपली कामना करून ते जल समर्पित करून द्यावे। एक बेलपत्र आणि एक कमलगट्टा उचलून आणावे आणि जी तकलीफ खूप जास्त होत आहे तर 5 दिवसात आपल्याला माहित पडेल भगवान शंकराचे स्मरण करावेत। नंबर 4, ज्या घरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीच्या व्रतावरून भांडणे होत असेल, शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा अपमान ऐकू नये त्यामुळे घरातील व्यक्ती राजी असेल तर हे व्रत करावे। परिवारातील लोक राजी असेल तर तुम्ही व्रत केल्याने चिडचिड करत असेल, आपल्या चक्करमध्ये भगवान शंकराची निंदा तुमच्या कानामध्ये जाईल असे व्रत काही कामाचे नाही। आपल्या घरातील लोक राजी असावेत, सासू सासरे राजी असावेत, पती राजी असावे। घरातील बुजुर्ग म्हणत असेल मला व्रत करायचे आहे तर बिलकुल करावेत, महाशिवरात्रीचे व्रत करावे। पण तुमच्या घरामध्ये व्रत केल्याने भांडणे होत असेल तर त्यापेक्षा आपल्या घरामध्ये बसावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचे स्मरण करावे, जप करावे। नंबर 5, शिवरात्रीच्या दिवशी पूजा कराल त्या दिवशी ओम तत्पुरुषाय विद्महे चक्रतुंडाय धीमहि तन्नो नंदी प्रचोदयात असे मंदिरात जात्या वेळेस नंदीला दर्शन घेऊन स्मरण करत पुढे जावे। शिवरात्री अविस्मरणीय होईल। नंदीची जेव्हा कृपा करेल तेव्हा शंकर प्रसन्न होतील, जेव्हा भगवान शंकर प्रसन्न होतील तेव्हा जीवन धन्य होईल। नंबर 6, महाशिवरात्रीचे व्रत विशेष फल प्रदान करणारे असते। हे व्रत ठेवल्याने मनुष्याची सर्व मनोकामना पूर्ण होते, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकून राहते, कुमारी मुलींना मनवांचित वर मिळतो। नंबर 7, भगवान शिवाची सर्वात मोठी दक्षिणा कोणती आहे तर एक तांदूळाचा दाणा,
एका बेलपत्रावर समर्पित करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करून देणे ही भगवान शंकराची सर्वात मोठी दक्षिणा आहे. नंबर 8. जर वंशवृद्धी नसेल, लग्नाला 30-40 वर्ष झाली असेल, डॉक्टरांनी ही सांगितले असेल की होणार नाही, तर शेवटी एक काम चालू करावे. प्रदोषचे दोन्ही पती पत्नीने व्रत चालू करावे आणि प्रदोष काळामध्ये सायंकाळी मंदिरात जाऊन एकाच दिव्यामध्ये 2 लांब वाती ठेवून पती पत्नीने दोघांनीही तो दिवा प्रज्वलित करायला प्रारंभ करावे. भोले बाबा संतान देऊनच राहतील. नंबर 9. एखाद्या व्यक्तीला पोटासंबंधित तकलीफ असेल, बच्चेदानी संबंधित तकलीफ असेल, गाठ असेल, पोटासंबंधित कोणताही प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या स्त्रीला गर्भ राहतो पण पोटातच मुलं जातात, गर्भ पूर्ण बनत नाहीत, त्यावेळेस बेलपत्राच्या झाडाखालील मातीचे स्पर्श करून ती माती पोटाला लावून येण्याचे प्रारंभ करावे किंवा त्या मातीला ओले करून मस्तकावर तिलक करायला प्रारंभ केले तर पोटासंबंधित जेवढेही प्रॉब्लेम आहेत ते समाप्त होते. गाठही हळूहळू विरघळून जाते. नंबर 10. शिवलिंगावर एका पानावर किंवा फुलांवर एक थेंब मध लावून ते शिवलिंगावर समर्पित करावे. पुढच्या वर्षापर्यंत भोले बाबा आपली जिंदगी चमकवून देतील. त्या मधाच्या बळावर जो शिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये दिवा लावेल किंवा बेलपत्राच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करेल, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव विराजमान राहील. नंबर 11. शिवरात्रीचे व्रत आचरण्याची पद्धत व विधी. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे विधान आहेत. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा, शाळुंका व पिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा याची पत्रीही ह्या पूजेत वाहतात. तांदूळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.